कांदा प्रश्नावरून शिवसेनेनं विधान भवनाबाहेर निदर्शनं केली आहेत। कांद्याचं निर्यात मूल्य रद्द करावं आणि कांदा उत्पादकांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। याबाबत शिवसेना आमदार अनिल कदम आणि अर्जुन खोतकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी विजय दिघे यांनी। अनिल कदम साहेब शिवसेनेचे माझ्यासोबत आहे, नेमकं काय सांगाल? कांदा नेहमीच आपण पाहतोय की सातत्यानं गाजत राहिलाय आणि कांदा उत्पादक शेतकरी सातत्यानं जुगार खेळतोय। जुगार याचा अर्थ असा की कधीही कांद्याला स्थिर स्वरूपाचे भाव नाही। कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहेत। ज्या कांद्याचे भाव 2,500 3,000 रुपये क्विंटल होते, अचानकपणाने ते गडगडून 500 आणि 700 वर गेले। कांदा उत्पादन करताना आता जवळपास क्विंटलला 1,500 रुपयेपर्यंत खर्च यायला लागला। अशा दुर्दैवी अवस्थेमध्ये जर तो कांदा 500 700 आणि 1000 रुपये जर जायला लागला तर त्यांनी खर्च केलेल्याचे निम्मे पैसे जर त्याला मिळत नसतील तर याचे इतकं दुर्दैव नाही आहे। आणि म्हणून शिवसेनेची भूमिका अशी आहे की आमच्या मित्रपक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे, आमची खासदार देखील त्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु आम्हाला अभिप्रेत असं आहे की केंद्रानं हे जे काही निर्यात मूल्य आहे हे कायम सातत्यानं रडारवर आहे, कायम गाजत राहिले आणि म्हणून निर्यात मूल्य जर रद्द केलं तर निश्चितपणानं शेतकऱ्याला, कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही। एकंदरीतच कांद्यासोबतच कापसाला देखील भाव मिळावा यासाठी अर्जुन खोतकर माझ्यासोबत आहेत। नेमकं कांद्यासोबत कापसाला देखील योग्य भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे त्यांची। जागतिक बाजारपेठेमध्ये कापसाची किंमत घसरल्यामुळं कापसाला खूप कमी भाव या ठिकाणी मिळतो शेतकऱ्याला आणि तो काही सरकारला पुरण्यासारखा नाही। त्यामुळं निश्चितपणे शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कापसाचं बोनस हेक्टरी किंवा हेक्टरी या ठिकाणी 1000 रुपये एकरी बोनस या ठिकाणी दिलं पाहिजे, अशा प्रकारची शिवसेनेची मागणी आहे। एकंदरीतच कांदा उत्पादकांना निर्यात मूल्य रद्द व्हावं ही मागणी आपण करताय, पण आपण हे बघतो की मधले जे आडते किंवा जे दलाल असतात त्याच्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यापर्यंत हा फायदा पोहोचत नाही आणि हा सगळा फायदा हा दलालांना पोहोचतो। त्यासाठी नेमकी शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? असं आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्याला बिचाराला खरं तर या सगळ्यावरती उपाययोजना म्हणून कांदा साठवणीसाठी ज्या काही चाळी आहे त्या चाळीसाठी खऱ्या अर्थानं जर अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं तर उत्पादित केलेला कांदा साठवण्याची क्षमता शेतकऱ्याकडे नसल्यामुळे ही सगळी अवस्था आहे आणि त्या चाळीसाठी लागणारं जे काही पैसे ते अत्यल्प शेतकरी त्याच्यामध्ये करू शकत नाही आणि म्हणून याला पर्याय दलालांची जी काही भूमिका आहे यापेक्षा शेतकऱ्याला थेट पैसे मिळाले पाहिजे यासाठी म्हणून खरं तर कांदा चाळीला अनुदान मिळालं पाहिजे आणि निर्यात मूल्य जर रद्द झालं तर मला असं वाटतं की हे दोन्ही मार्ग जर नीटनेटके जर अवलंबवले तर हा भाव निश्चितपणानं सुकर होईल आणि शेतकऱ्याला कुठेतरी योग्य भाव मिळेल। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह विजय दिघे, जय महाराष्ट्र न्यूज।